नमस्कार मंडळी. माझा लाँग व्हिडिओ टाकण्याचा एक हेतू होता. माझे तसे 1000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि मला खूप जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही लाँग व्हिडिओ चालू करा, त्यात लवकर चॅनल मॉनिटाईज होतो आणि लाँग व्हिडिओ करायला खूप मेहनत घ्यावी लागते. आणि तर म्हटलं चला गावाकडचं किचनच आपण तयार करूया. तर आमच्याकडे तुम्ही जे आता किचन बघता ते जी म्हणजे सासूबाई करतात ते सर्व पोरी वगैरे, त्याच्यासाठी आम्हाला ते तसं किचन करायला किती मेहनत घ्यावी लागली ना, तर याचा मी व्हिडिओ पूर्ण बनवला आहे. त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर ही जागा आहे ना महिनापूर्वी कशी होती आणि आता कशी आहे, तर त्यासाठी आम्ही काय काय मेहनत घेतली, किती जण आम्ही सर्व मुली माझ्या मदतीला नेहमी असतातच गल्लीतल्या, आणि माझ्या घरातले पण माझे सगळे सपोर्टिव्ह होते. मिस्टरांपासून सासूबाईपासून आणि पोरापासून मला सगळ्यांनी हेल्प केलेली आहे हे करायला. तसं महिना का लागला, हे 2-3 दिवसाचंच काम होतं, कारण की मी रोज घरातले कामं करून कियांना सांभाळून आम्हाला हे सर्व करता येत नव्हतं. म्हणून आम्ही तो झोपल्यानंतर 5:30ला झोपायचा ते 6:30 वाजेपर्यंत आम्ही सर्व हे करायचो. आणि ऊन पण खूप असायचं बाहेर, तर मग आम्ही सावली पडल्यावरती हे काम करत असायचो. मग पोरी पण यायच्या, त्यासाठी मग मी रोज तिथे झाडं फार उगवली होती, ती झाडं काढून घेतली, तिथे झाडून बिडून मारून जागा स्वच्छ केली. मग ती निर्म्याणी वगैरे सर्व घासून ती जागा एकदम स्वच्छ करून घेतली. आणि पाणी आल्यानंतरच धुवावं लागायचं, कारण त्याला पाणी भरपूर लागायचं. ती जागा फार घासून, भिंती वगैरे घासून घेतल्या. आणि आम्ही जी मेहनत घेतली ती तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. या जागेला कसं आम्ही ते रूप आणलेलं आहे, मग ती साफसफाई करण्यापासून तर झाडू मारण्यापासून अनेक कामं होती. तर नंतर मग आम्ही त्याच्या गेरू आणला, गेरूमध्ये चुना मिक्स केला होता आणि त्याने आम्ही भिंती सर्व रंगवून घेतल्या पहिले. आणि नंतर मी परत एक दुसरा हात मारला, तर ते कलर डार्क दिसण्यासाठी. आणि त्यासाठी पण मुलीमध्ये मामी काकू आम्हाला द्या करायला वगैरे, मग मुलीही सुद्धा करायच्या त्यांनी, कारण एकटीने करणं हे शक्य नव्हतं आणि कियाने हा सारखा त्रास द्यायचा, त्यामुळं शक्य नव्हतं. मग मुली पण मदत करायच्या, मी थोडं करायची, पोरी थोडं करायच्या. आणि मग अशा करून आमचं सर्व भिंती रंगून झाल्या होत्या. त्यानंतर आम्हाला जी बॉर्डर म्हणतात ना, मी ॲक्रेलिक कलर आणले होते आणि त्याच्याने आम्ही बॉर्डरनी ब्रश पण आणले होते, त्याच्याने आम्ही सर्व काही केलं, बॉर्डर काढून घेतली. एक वारली पेंटिंग टाईप आम्हाला करायचं होतं किचन. आणि मग त्यानंतर आम्ही खूप गुगलला सर्च केले वगैरे वस्तू, त्या इमेज, आणि मग आम्ही वारली पेंटिंग काढायला घेतली. शरुयू, श्रद्धा, ओवी, अभिज्ञा, अद्वैता, या सर्व मुली, खुशी, या सर्व मुली ते वारली पेंटिंग काढायला असायच्या. मीही काढायची, जास्त करून श्रद्धा, शरू आणि ओवी ह्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांनीही वारली पेंटिंग केल्या. मीही काही वारली पेंटिंग काढल्या. आणि वारली पेंटिंग काढणं सोपंच होतं तसं, पण मग ते थोडंसं भिंतीवरती ते सूट झालं पाहिजे. मग आम्ही तिथे निसर्गाचे देखावे दाखवले त्याच्यात, की कोणी बाई झाडावरून फळं तोडताना, पक्षी बसलेले, विहिरीवरून पाणी आणताना, स्वयंपाक करताना, धान्य निवडताना, असे खूप काही आम्ही वारली पेंटिंग त्यामध्ये चित्र दाखवलेली. त्यानंतर ही आमची पेंटिंग पण झाली. त्यानंतर पेंटिंग झाल्यानंतर आम्ही तिथं नंतर म्हटलं की चला आम्हाला आवल्याची चूल हवी होती. आणि गावात आहे ना, आवल्याची चूल ही कुठंच मिळत नव्हती, साधी चूल ही कुठंही मिळते. आवल्याची चूल आणायला आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली, पण आम्हाला कुंभारवाड्यात एका ठिकाणी आवल्याची चूल ही मिळाली. आवल्याची चूल म्हणजेच काय, जी दोन्ही बाजूने असते, आणि आम्हाला ती त्या जागेवर सूट होत होती, म्हणून आम्हाला तशीच चूल हवी होती. आणि फायनली आम्हाला ती चूल मिळाली. आणि ती चूल इतकी जड होती, मी फर्स्ट टाईम बघितलं होतं, आणि ती चूल इतकी जड होती ना, म्हणजे ती आणणं पण खूप अवघड होतं शक्य. आम्ही स्कूटी घेऊन गेलो होतो, मग आम्ही त्या आजीने आम्हाला पाठ दिला आणि मग आम्ही त्या पाटावर चूल ठेवून कसे तरी करून घरी आणली. पण ती चूल आणल्यानंतर मग माझे सासूबाई म्हणतात की ती चूल अशीच नाही ठेवत, तिला ओटा करावा लागतो, तिला आपल्या जमिनीत मिक्स करून घ्यावी लागते. हे मला माहिती नव्हतं. तर मग त्यानंतर आम्ही ती चूल बाजूलाच ठेवली आणून, आणि त्यानंतर मग आम्ही शेण, माती, विटा हे एकत्र करून त्याचा ओटा करून घेतला. माझ्या सासूबाईंनी त्याला खूप मदत केली आणि त्यांनीच केला खरं म्हणजे तर. आणि त्यांनी मला असा एक ओटा करून दिला. आणि जर जमीन असती ना खाली, तर मग काहीच प्रश्न नव्हता, पण आमची इथं खाली फरशी होती. त्या फरशी असल्यामुळे ती गरमनी तापून फरशी फुटू शकते, त्यामुळे त्यांनी एक माती आणि शेण मिक्स करून आणि खाली विटा रचून त्यांनी ओटा तयार केला. आणि त्यावरती ती चूल ठेवून, त्याला पण आम्हाला भरपूर दिवस लागले, कारण ते परत ओटा करायचा, वाळून द्यायचं, मग परत त्याच्यावर चूल ठेवायची, परत त्याला एक लेअर द्यायचा, परत वाळून द्यायचं, असं खूप मेहनत होती त्यामागं. आणि त्यानंतर फायनली मग आम्ही ती चूल ठेवली आणि ते ओट्यावरती त्याला जॉईन करून, म्हणजे मिक्स करून, एकजीव करून घेतली, की ओटा आणि चूल असं मिक्स झाल्यात.
इतका छान ओटा झाला ना की म्हणजे खरंच बघण्यासारखा होता आणि खरंच खूप लोक बघायला येत होते आणि इतकं छान वाटत होतं ना ती पेंटिंग वगैरे बघून. तिथे मला छोटासा पाटा वगैरे सगळं मी करणार आहे, पण आता सध्या चालू आहे. त्यानंतर मग ती फायनली ओटा तयार झाला. आम्ही त्याच्यावर चूलही ठेवून घेतली. मग तिकडची साफसफाई परत, फरशी वगैरे इतकी घाण झाली होती ते मातीने वगैरे शेणाने, कारण आम्ही ते कालून लावत होतो. आणि नंतर मग फायनली मी परत ती जागा स्वच्छ धुवून घेतली, परत साफसफाई करून घेतली. आणि नंतर म्हणतात ना कुठल्याही जागेची शुभ कार्य सुरुवात आम्ही ही पूजाने वगैरेच केली होती. तर चूल पेटून आम्ही तिची पूजा केली आणि कापराने चूल पेटवली. आणि म्हणतात ना कुठलाही पदार्थ तयार करायला कुठल्या पदार्थाची सुरुवात करताना गोड पदार्थानेच करावी, म्हणून आम्ही ती गोड पदार्थांनी सुरुवात केली. शिरा केला होता आणि मुलींनाही खायला बोलवलं होता. आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की